कधी आंबाडीची भाजी खाल्ली आहे का? जी चवीला आंबट आणि तिखट अशी असते. जेवढी खायला चविष्ट, तेवढी शरीराला पण पौष्टिक अशी भाजी आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी शेअर करते. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी एक पेंडी इथं आंबाडीची घेतली. अशा प्रकारे पाने असतात, बघू शकता. तर ही आंबाडीची पेंडी किंवा भाजी अशा प्रकारे एक एक पान करून आपल्याला निवडून घ्यायची. निवडताना पण मी दाखवते की कशा प्रकारची भाजी असते आणि कशा प्रकारे निवडायची. ज्या प्रकारे आपण मेथी वगैरे निवडतो, सेम त्याच प्रकारे ही भाजी निवडून घ्यायची. तर राहिलेली पण भाजी आपण थोडी थोडी करून सर्व याचे फक्त पाने घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी इथं भाजी निवडून घेतली. आणि आता आपल्याला ही भाजी थोडी थोडी करून चिरून घ्यायची, म्हणजे छान अशी शिजली जाईल. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डायरेक्टच वापरला तरी चालेल, पण मी इथं थोडीशी चिरून घेते. तर सर्व भाजी इथं चिरून झाली. तर आता ही भाजी चांगल्या प्रकारे 1-2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायची, म्हणजे यामधलं जे माती वगैरे असते ती निघून जायला पाहिजे. साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती, त्याच्यामुळे नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. यामधलं पाणी निथळण्यासाठी एक चाळण घेतली आणि हे पाणी निथळून घेऊया. तर आपली भाजी निवडून स्वच्छ धुवून झाली. दुसरी स्टेप म्हणजे कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं. याच्यामध्ये आपण जी भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली ती ॲड करूया. आणि या ठिकाणी मी इथं एक 4 ते 5 चमचे फक्त हरभरा डाळ 1 तास कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती. तर डाळ ॲड करते. तुम्हाला हवा असेल तर तुरीच्या डाळीचा पण वापर करू शकता. थोडेसे शेंगा घेतले, साधारणतः छोट्या वाटीने अर्धी वाटी. अर्धा चमचाला थोडंसं कमी हळद टाकायची. सर्व मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला आत्ता जरी पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही जसं ह्याला मिक्स करसाल ना, तसं यामधलं जे भाजीचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं. तर भाजी मिक्स झाली, याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनटं तरी ही भाजी गॅस मीडियमवरती करून शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर कुकरला 2 शिट्ट्या करून घेतला तरी चालेल, पण मी ही भाजी कढईमध्ये शिजवते. एक 3 ते 4 मिनटं झालेले आहेत, बघू शकता. भाजीचा कलर चेंज झाला आहे आणि क्वांटिटी कमी झाली आणि पाण्याचं प्रमाण जास्त दिसतं यामध्ये. तर परत एकदा मिक्स करूया आणि अजून एक 2 ते 3 मिनटं ठेवून टाकूया. चांगल्या प्रकारे ही भाजी शिजवून घ्यायची. साधारणतः 6 ते 7 मिनिट तरी भाजी शिजायला लागतात. कुकरमध्ये लावलं तर 2 शिट्टीमध्ये भाजी होती. तर चेक करूया. तर एक 6 ते 7 मिनटं झाल्यात. भाजी चांगल्या प्रकारे शिजली गेली. रवीच्या साहाय्याने घोटून घेऊया. तुम्हाला हवा असेल तर भाजी थंड करून फक्त यामधली भाजी काढून मिक्सरला बारीक करून घेतला तरी चालेल, पण मी तर रवीच्या साहाय्याने घोटून घेते. अगदी जास्त नाही, जसं आपण रेग्युलर पालकचा गरगटा वगैरे करतो सेम त्याच प्रकारे हे घोटून घ्यायची. कुकरचा डबा घेतला आहे, त्याच्यामध्ये हे भाजी काढून देते आणि याच कढईमध्ये मी भाजी फोडणी टाकणार आहे. तर यामध्येच आपण कढई गरम होऊ देऊया परत एकदा आणि यामध्ये मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकूया. जिरे तडतडले की यामध्ये 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ते टाकूया. जिरे आणि लसूण चांगल्या प्रकारे परतू द्यायचे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. लसूण आणि जिरे परतले की यामध्ये चवीनुसार म्हणजे 1 चमचा लाल तिखट टाकते. तुम्हाला हवा असेल तर हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता. अर्धा चमचा मीठ टाकूया चवीनुसार. 2 चमचे शेंगाचा कुटाचा वापर करायचा आहे, म्हणजे छान अशी भाजी व्यवस्थित मिक्स होते झाल्यानंतरनं. आणि आपण शिजवून घेतलेली आंबाडीची भाजी तर ही ॲड करायचं आहे. सर्व मिक्स करायचं आहे. पाण्याचं प्रमाण मी इथं वापरत नाही आहे जास्त, कारण ही भाजी जी आहे ती थोडी घट्टच असते. तुम्हाला हवा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. तर अजून एक 2 ते 3 मिनटं गॅस मीडियमवरती करून ही भाजी शिजवून घेतली आहे. गॅस बंद करूया. तर बघू शकता अशा प्रकारे आंबट आणि तिखट चविष्ट अशी आपली गावरान पद्धतीनं आंबाडीची भाजी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.